गुरुपौर्णिमा विशेष स्वामींच्या चरणी एक प्रार्थना. आज गुरुपौर्णिमा, वर्षातील असा एक पवित्र दिवस ज्या दिवशी आपण त्या गुरुला नमन करतो ज्यांनी आपल्या आयुष्याला योग्य दिशा दाखवली. पण कधी विचार केला आहे का, गुरु आपल्या आयुष्यात नेमकं काय बदलतात? गुरु नेहमी आपल्यासोबत चालत नाहीत, पण आपण कोणत्या वाटेने चालायचे हे नक्की सांगतात. अंधार कितीही मोठा असला तरी एक छोटासा दिवा त्याला दूर करू शकतो, आणि आपल्या आयुष्यातील तो दिवा म्हणजे गुरु. श्री स्वामी समर्थ. स्वामींवर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी स्वामी हे केवळ देव नाहीत, ते गुरु आहेत. ते आधार आहेत आणि संकटात आठवणारा विश्वास आहेत. आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती येते जेव्हा आपल्याला पुढे काय करावं हेच समजत नाही. प्रयत्न करूनही यश मिळत नाही. आपली माणसं दूर जातात. मनात असंख्य प्रश्न असतात, पण उत्तर कुठेच सापडत नाही. अशा वेळी मनापासून एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ, आणि आपल्या मनातील की चिंता स्वामींच्या चरणी सोपवा. कारण सद्गुरूंची कृपा म्हणजे प्रत्येक संकट नाहीसं होईल याची हमी नाही, तर संकटाशी लढण्याची शक्ती आपल्याला मिळेल हा विश्वास आहे. स्वामींचा एक संदेश आपल्याला आयुष्यात कायम लक्षात ठेवायला हवा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या शब्दांमध्ये किती मोठा आधार आहे. जेव्हा संपूर्ण जग आपल्या विरुद्ध आहे असं वाटतं, तेव्हा कोणीतरी आपल्या पाठीशी आहे ही भावना माणसाला पुन्हा उभं करते. आज गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी स्वामींकडे धन दौलत मागण्याआधी एक छोटीशी प्रार्थना करा. स्वामी, मला योग्य आणि अयोग्य ओळखण्याची बुद्धी द्या. चांगल्या काळात अहंकारापासून वाचवा आणि वाईट काळात माझी श्रद्धा ढळू देऊ नका. माझ्याकडून कोणाचं मन दुखावलं असेल तर मला माझी चूक समजण्याची बुद्धी द्या. माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी राहू द्या. माझ्या घरात प्रेम, समाधान आणि शांतता नांदू द्या. आणि आयुष्यात कितीही संकट आली तरी तुमच्या चरणांवरील माझा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. आज स्वामींकडे आणखी एक गोष्ट मागा, योग्य मार्ग. कारण पैसा हरवला तर पुन्हा मिळवता येतो, अपयश आलं तर पुन्हा प्रयत्न करता येतो, पण आयुष्याची दिशा चुकली तर माणूस स्वतःपासूनच दूर जाऊ लागतो. म्हणूनच आपल्या जीवनात सद्गुरूंचं स्थान इतकं मोठं आहे. गुरु आपल्यासाठी प्रत्येक निर्णय घेत नाहीत, ते आपल्याला असा प्रकाश देतात ज्यामुळे आपण स्वतः योग्य निर्णय घेऊ शकतो. हीच गुरुकृपा आहे. आजच्या या गुरुपौर्णिमेला स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन एवढंच म्हणा, स्वामी, मला काही मिळालं नाही तरी चालेल, पण तुमचा आशीर्वाद माझ्यापासून कधीही दूर जाऊ देऊ नका. तुमची कृपादृष्टी माझ्यावर, माझ्या कुटुंबावर आणि प्रत्येक स्वामी भक्तावर सदैव राहू द्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी ज्यांच्या मनात स्वामींवर खरी श्रद्धा आहे त्यांनी कॉमेंटमध्ये भक्तिभावाने लिहा श्री स्वामी समर्थ. आणि ही